Start the match. मारला फटका समोरच्या ठिकाणी स्ट्रेट ड्राइव्ह या ठिकाणी पाहायला मिळतो आणि पहिला विकेटचं पतन. आणि एक रन, तिसरा रन. आणि हे काय जय महाराष्ट्र पब्लिक अँड वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आपल्या डोंबिवली जिमखान्यामध्ये आज मराठी कलाकार यांची क्रिकेटची मॅच रंगलेली आहे. तर आता चाललो आहे तिकडे बघायला. तर किती मजा येणार आहे त्यांची मॅच बघायला, कारण की कमीत कमी 7-8 नवीन कलाकार आहेत तिथं. तर खेळायला आले ते एवढ्या म्हणजे डोंबिवलीमध्ये संधी भेटली बघायची. तर आता जाऊ मस्त तिकडे बघू यांची क्रिकेटच्या मॅचची संधी घेऊ. आणि आता आपल्या रोहित शर्माची चालूच आहे मस्त बॅटिंग आणि ती येऊ. नंतर ही मॅच बघू. आज दिवसभर मॅचेस बघायची. मस्त ग्राउंडवर पोचलेलो आहोत. एकदम कडक व्ह्यू आहे, दाखवतो तुम्हाला पुढे गेल्यावर. सगळे नवीन नवीन कलाकार तुम्हाला आज बघायला भेटतील. बॉल होता, बेकार अशी मिस फिल्डिंग. सर परत एकदा सांगा. खूपच महागासाठी गेलेला आहे. हार्दिक जोशी संग्राम मधले एक रन, दुसऱ्या रनासाठी धावण्याची तिसरा रन काढलेला आहे. माधव देव चक्के धावबाद यांच्यामध्ये पण चिडी दिलेला आहे. लालेश भुरी बघा, 2 रन मिळाले होते. मला तिसरे कमवावी लागलेली आहे. कीर्ती पेंढारकर मॅडमनी मागच्या मॅचला देखील त्यांनी 2 विकेट घेतलेल्या होत्या. या मॅचला पहिल्याच बॉलवर विकेट. आणि आता बॅटिंग साठी आलेले आहेत जगदीश चव्हाण. 11 बॉल 13 रनांची गरज. आणि फिल्डिंग होता रोहित शिवलकर. 21 तासा बॉल आणि नकळत कीर्ती मॅडमनी बाउंड्री वाचवलेली आहे. आणि नो बॉल गेलेला आहे. एक पळून काढलेली धाव प्लस अतिरिक्त असा नो बॉलचा रन, 2 रन. म्हणजे आता परत एकदा 11 बॉल 11 रन. असा फटका आणि हा लागून चौकार गेलेला आहे. हार्दिक जोशी, ऋतुराज फडके यांच्याकडनं हा चौकार गेला. आता 10 बॉल 7 रन हवे. आणि उत्कृष्ट डायरेक्ट हिट पण थोडक्यात चुकलेला आहे. माझ्या बाजूने गेला, आतमध्ये गेला, मैदानात होता. सगळे आले हिरो. काय बोलतो? डेंजर. आता मॅच बघायची मजा येणार. आता मॅच दादासाहेब कोंडके संघ टॉस चालू आहे. प्रथम मॅच पराग यांच्यासोबत. बघा गौरव मोरे, बघा गौरव मोरे. दादा कोंडके 11 संघाचा हा सामना. इकडे मोरे. काय चेंज झाले? दोघांची स्ट्रॅटेजी चालू आहे. बॅट्समनचं नाव चेंज करायचंय. सिद्धार्थ कोडकेंच्या ऐवजी आलेले आहेत गौरव घाटणेकर आणि आशिष कुलकर्णी. आणि बॉलिंगला स्ट्राईकवरती गौरव मोरे स्वतः बॉलिंगला आलेले आहे. त्यांचं नाव नाही माहिती मला. हो, गौरव घाटणेकरचा हा पहिला चेंडू. गौऱ्या भाई काय करतोय? गौरव मोरेचा पहिला चेंडू. प्रथमेश भाईने पकडलेला आहे. उत्कृष्ट शॉट मारून एक रन काढलेला आहे. गौरव वर्सेस गौरव. असा बॉल घाटणेकर
वेल प्लेड. गवऱ्या बाय टाकतोय. दुसरा शॉट फुलटॉस बॉलवरती. प्रथमेश परत मॅन्डेस नाही टिकटिल्या. वेळ लागले पिक्चर मधला. फर्स्ट शिंदे पुन्हा मैदानात सज्ज. नो बॉल वरती 1 रन. विशाल देवरुखकर सरांची उत्कृष्ट अशी फिल्डिंग. आणि हा उंचावून मारलेला फटका बाउंड्री लाईन वर, पण हा फ्री हिट होता म्हणून बाद नाही झालेला. खेळाडू वाचलेला आहे. रन किती झाले अंपायरची? 1 रन. वाह, किती बॉल. लास्ट 2. गौरवजींचं हे लांबलेलं षटक आहे. इराणी सिनेमा सारखं खूप वेळ असं वाटतं चालूच आहे, पण खूप उत्कृष्ट षटक पडते. फक्त 8 रन गेलेले आहेत. उत्कृष्ट असा शॉट डायरेक्ट 1 रन डिक्लेअर. ओ माय गॉड, आउट दिलेला आहे. डायरेक्ट लागल्यामुळे आउट झालेले आहेत आशिष कुलकर्णी आणि गौरवजी. वा, इराणी सिनेमा जसे अवॉर्ड घेतो तसं तुम्ही विकेट घेतलेली आहे. त्यासाठी विशाखापट्टणमला गेल्यामुळे इथे थर्ड अंपायरची सोय नाहीये, पण स्कोररच थर्ड अंपायर म्हणून भूमिका बजावतात. गवऱ्या भाई अजून इथं हिंदी भाषेमध्ये त्यांचा हितगुज होतं इथं. पुढे प्रतीक पता. संजनाजी उत्कृष्ट अशा फिल्डिंग करणाऱ्या. वा वा वा, काय शॉट मारलेला आहे प्रतीक्षा तावडे यांनी. आणि बाउंड्री मारलेली आहे गौरव घाटणेकर यांनी. गौरव घाटणेकर खूप उत्कृष्ट खेळ करताना. मस्त असा चकवणारा हा बॉल. 1 ओव्हर 5 बॉल 16 रन. 4 बॉल झाले होते, 5वा बॉल झालेला आहे. आणि 1 ओव्हर 5 बॉल 17 रन. आणि हा नो बॉल होता आणि पळून काढलेली 1 धाव. असे एकत्र 2 रन झालेले आहेत. 2 ओव्हर 1 बॉल 19 रन. धन्यवाद. आणि उंचावून मारलेला फटका. आशिषजींकडे थोडी मिसफील्ड, रनआउटचा चान्स सोडलेला आहे. 5 बॉल 11 रन. परत एकदा टप्पा शॉट आणि सिद्धार्थ बोडके यांचं थोडक्यात पाय घसरल्यामुळे 2 रन गेलेले आहेत. वाचवलेली आहे. मारलेला आहे 1 रन. आणि मोनिकाजी यांची उत्कृष्ट फिल्डिंग, त्यामुळे पुढचा 1 रन वाचलेला आहे. थोडक्यात आशिष कुलकर्णी यांचं हे महागड षटक. उत्कृष्ट फिल्डिंग, बॉलवरून परत त्यांनी आत पाठवला आणि त्याच्यावर 2 रन झालेले आहेत. रन झालेले आहेत. मयुरीजींचं गणित खूपच चांगलं आहे. बोटांवर मोजून देखील बरोबर रन मोजतात त्या. आणि 1 रन. 3रा रन. आणि मोनिकाजी यांनी या टुर्नामेंटमध्ये 2ऱ्यांदा रन आउट केलेला आहे. मोनिकाजी खूपच भारी अशी फिल्डिंग.
शॉट मारलेला आहे आणि हा चौकार गेलेला आहे. 2 रन गेलेले आहेत. सॉरी, माफ करा, दिसलं नाही, जरा अंधार आहे त्या भागात, वेगळा लाईट लावा. नाही, थर्ड अंपायर साऊथ आफ्रिकेची मॅच झाल्यावर येणार आहे, मग आपल्याला ही गरज नाही पडणार. त्या कोपऱ्यात सिद्धार्थ बोडकेजी, या बॉलमध्ये 9 रनांची गरज. उत्कृष्ट असा शॉट, उमाकांत पाटील यांनी जीवाचं रान करून बॉल अडवलेला आहे. उत्कृष्टाची फिल्डिंग आशिष कुलकर्णी यांची, पण तरी स्वतः अडवलेला बॉल स्वतः सोडलेला आहे आणि हा रन आउट आहे अशी अपील केलेली आहे, पण अंपायर म्हणले नो नो नो. पाठवलं देवश्री यांचा 4 बॉल 1 ओव्हर. दांडी गुल झाली आहे. पंचांच्या माध्यमातून नक्कीच अपील केलं जात आहे. डीजेवाला नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळते आहे. बॅटर आउट. हॅलो, एक धाव नक्कीच धावसंख्या वाढली आहे. आयोजक कमिटीला विनंती राहील, खेळाडूंसाठी पाणी त्या ठिकाणी उपलब्ध, म्हणजे उघडा डोळे आणि पहा नीट. येते आहे फ्री हिट. हिटच्या संधी नक्कीच वारंवार येत नाही. 3 चेंडू शिल्लक. मारला टपरीचा सुरेख फटका पुन्हा एकदा पाहायला मिळतो आणि 2 धावा नक्कीच पाहायला मिळतील. 4 रन आले, 4 रन या ओव्हरमध्ये. डॉट कुठे आला आताच त्याच्या 18 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. माफक धावा हव्यात फक्त 10. काय रनआउट विकेट. आता फ्री हिट. षटकार चौकार नक्की झाला पाहिजे. पुढचा चेंडू सुसंधी होती. सुसंधी अशी असते दुसरीकडे चेंडू सोडलाय. वेळ कोणासाठी थांबत नाही. डिफेन्सिव्ह स्ट्रोक नक्की पाहायला मिळाल्या, पण धावची सुसंधी होती. तो चेंडू नक्कीच नो बॉल ग्राह्य दिला गेलाय. आलाच पाहिजे. आणि हा स्टेडियमच्या बाहेर मारलेला चेंडू. तर या ठिकाणी आयोजन केलं गेलं आहे आणि आयोजक कमिटीच्या माध्यमातून या ठिकाणी सूचना येत आहेत. चहा कॉफीचे आयोजन आपण नक्कीच करायचे. प्रवीण तडे सर बाद होत आहेत. नवीन बॅटर अतुल जाधव. संघाच्या 4 धावा नक्कीच वाचवल्या आहेत. चेंडू सुटला असता तर चौकार नक्कीच गेला असता. स्ट्रेट ड्राइव्ह. पुन्हा एकदा भरत जाधव याचं सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. सिद्धार्थ जाधव विरुद्ध जाधव. नक्की चेंडू जातो. चेंडू ट्रॅव्हल होतो तितकं चेंडू जाधव हे अडवत आहेत. पुन्हा एकदा अवंतर चेंडू पंचांच्या. पुन्हा एकदा ऋतूच्या साठी जोरदार टाय नक्की झालं पाहिजे. काय फिल्डिंग एफर्ट्स दिले. गुड फिल्डिंग. मारला फटका तितका चांगला प्रयत्न. नक्की सिद्धार्थ जाधव यांनी चौकार अडवलाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि राधाबाद.
नक्कीच पंच दंडित करतायत. नो बॉल. येते फ्री. चेंडू अडवीपर्यंत निघते ती एक धाव. चांगला प्रयत्न पाहायला मिळाला. म्हणून त्यांच्याकडे चेंडू ट्रॅव्हल झालाय. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. या ठिकाणी पाहायला मिळत आहे. स्ट्राईक घेण्यासाठी झाली आहे. चला पाण्याचा बॉक्स या ठिकाणी पाठवायचा आहे. खेळाडूंसाठी या ठिकाणी पाण्याचा बॉक्स आला पाहिजे याची दक्षता घ्या आयोजक कमिटीच्या माध्यमातून. स्टार्ट द मॅच. मारला फटका समोरच्या ठिकाणी स्ट्रेट ड्राइव्ह या ठिकाणी पाहायला मिळतो आणि पहिला विकेटचं पतन. पुन्हा एकदा पुढचा चेंडू मारला फटका जोरशात मारला. नो बॉल. नो +1 अशा 2 धावा. तिसरी धाव घ्यायचा प्रयत्न. येस 4 धावा. मारला फटका पंचांना आदळला आणि बॅटर आउट होतोय. नक्कीच पाहायला मिळतोय. बाहेर चेंडू टाकला. अपील केलं जातं. मॅच एक किती जाते की नाही सलामत नक्कीच केला जाईल. थ्री बॉल्स टू गो. पुन्हा एकदा मुकेश यांचा चेंडू घेतला जातो. ऑडियन्स असलेले प्रयत्न केला गेला. उलटा चेंडू गेला आणि नक्कीच जातोय 2 धावांसाठी. काय स्ट्रोक खेळला गेला. धावसंख्या नक्कीच वाढली आहे. एक धाव नक्कीच मिळते आहे. लागला का कंपल्सरीच्या माध्यमातून. पॉईंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय. नक्कीच सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय. एका चेंडू मध्ये हवे ती एका धावेची आवश्यकता. बॅटर आउट झालाय. कोण जिंकलं पाहिजे? कोण जिंकलं पाहिजे? जिंकलं पाहिजे आता. दोघांचं टफ आहे. दोघीकडून आहे आपण. बॅटिंग केली. आपण नक्कीच होत आहे. शेवटची मॅच आपण पाहिली. निळू संघ जिंकलाय आणि सामना विजेता पुरस्कार नक्कीच केतन गायकवाड यांना दिला जातोय. 14 चेंडूमध्ये 12 धावा. सगळ्यांचे फोटो काढते व्हॉट्सअपला. एकच मला वाटतं परत लाईनीमध्ये थोडी मजा आली कारण की नवीन नवीन कलाकार बघायला भेटले आणि ते पण बाजूला अक्षरशः बाजूला बसले होते आणि समोरासमोर बघायला एवढं मजा आली आणि एकदम फनी मोमेंट होता. जसं आपण रेग्युलर खेळतो क्रिकेट तसं ते पण खेळत होते. तर जाम मजा आली. बट यांची पण फाडणं हे ते बघायला खूप मजा आली. आणि आता उद्या त्यांची फायनल आहे आणि उद्या पण खूप मजा येणार आहे बघायला मॅच. बट आता जे आहे ते उद्या समजेल फायनल कोण जिंकणार आहे कोण नाही. तर तुम्ही बघितलं सामन्यावरून कोण कोण भेटलं आपल्याला कोण नाही भेटलं. बट होपफुली तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटू आपण अशाच नवीन पुढच्या ब्लॉगमध्ये.